विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या एका टॉपरचं डेली रुटीन तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे. तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल बरं का बाळांनो. काय होतं माहितीये का? ही काय आपल्यापेक्षा वेगळे नाहीयेत. आपण पण त्यांच्या एवढेच हुशार असतो. त्यांच्या एवढेच. पण आपलं कुठेतरी चुकतं. मी तुम्हाला सांगू का? आता या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करेन. सुरुवात करूया माझ्या एका स्टुडंट पासून बरं का. नाव सांगतो मी नेहा शिंदे. बघा तिचं जसा 10वी चा शेवटचा पेपर झाला ना, की नेक्स्ट डे पासून तिनं अभ्यासाला यायला सुरुवात केली माझ्याकडं. मी तिला म्हटलं, "अरे थोडे दिवस तरी सुट्टी घे 10वी नंतर." मी येणार, मी बसणार आहे अभ्यास करत." बरं, किती वाजता आली ती? तुम्हाला सांगतो तिचा आदल्या दिवशी पेपर संपला. नेक्स्ट डे सकाळी ती 9 वाजता आली. ओके. बरं किती वाजेपर्यंत अभ्यास केला असेल? आता हे ऐकून काहींना शॉक बसेल बरं का आणि काहींना भीती वाटेल, "अरे बापरे! एवढं करायचं होय?" घाबरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नीट मी काय सांगतो ते. ती संध्याकाळी 10 वाजेपर्यंत बसायची म्हणजे 13 तास. बरं. 2 वर्षात सुट्टी लगभग घेतलीच नाही. कधी असं झालंच नाही नेहा शिंदे आजारी पडली आणि ती क्लासला आली. नाही. डेली रुटीनच तिचं फिक्स होतं ना. सगळ्या ॲक्टिव्हिटीज फिक्स होत्या. सगळं छान. हां, असं नाही की बरं का अभ्यासातला किडा होती असं पण नाही. एन्जॉयमेंट पण सगळ्या गोष्टी. का? कारण तिच्याकडे एक होता प्लॅन. ओके. तुमचा प्लॅन तयार आहे का? नाही ना? सगळं सांगतोय मी. सगळं तुम्हाला क्लिअरली सांगणार आहे. शॉर्ट गोल आपल्याला पहिला तयार करायचे आहेत. शॉर्ट टर्म म्हणतो ना आपण तसं. छोटे-छोटे गोल तयार करायचे आहेत. मग आपलं मोठं टार्गेट पण असणार आहे. सगळ्या गोष्टी असणार आहेत, की जेणेकरून बनायचं आहे आपल्याला टॉपर. बरं, मग हिचं कसा एक स्टडी प्लॅन फिक्स होता. बरं एवढं करून सी-ई-टीचा रिझल्ट लागला का चांगला? अरे लागला नाही नुसता 99.9 प्लस पर्सेंटाइल होते. व्ही-जे-टी-आय मधून सी-एस का आय-टी ब्रांच मिळाली तिला. आणि आता तिची प्लेसमेंट सुद्धा झालेली आहे. दी बेस्ट एखाद्या कंपनीमध्ये मोठं पॅकेज आहे. बरं. आपलं पण स्वप्न असंच आहे ना. सगळ्यांना एक सेटल व्हायचं आहे आयुष्यात. मोठं पॅकेज पाहिजे. सगळ्या गोष्टी चांगल्या हव्या आहेत. ड्रीम कॉलेजला ॲडमिशन मिळालं पाहिजे, पॅकेज मिळालं पाहिजे. पुढची स्वप्न वेगळी आहेत, आता सांगत नाही, जाऊ दे. महत्त्वाचा मुद्दा मग आता आम्ही करू काय? ओके, बनायचं तर आहे. मग डेली रुटीन कसं असलं पाहिजे? मी सांगतो. पहिली चूक बंद करा, रात्री जागून अभ्यास करणं. ओके. 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत काही मुलं मी अशी बघितलेत झोपतच नाहीत. रात्रभर जागून अभ्यास करायचा आणि दिवस उजडला, की मग झोपायचं. मग 12, 1, 2 पर्यंत झोपायचं. सगळं डिस्टर्ब होतंय. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी डेडलाईन देतोय बरं का, की थांबा चेंज करतो. मॅक्स टू मॅक्स बरं का 11 पी-एम. ओके. 11 वाजल्यानंतर जागून अभ्यास करूच नका. 11 पर्यंत झोप ठीक आहे. आणि पण आता थांबा. सकाळी पहाटे उठायचंय बरं का, लक्षात घ्या. पहाटे लवकर उठायचं तुम्ही. किती वाजता उठणार सांगा बघू? 2:30-3 वाजता उठू नका रे बाळांनो. मी तुम्हाला सांगतो, आम्ही उठतो 4:30 वाजता. ओके, 4:30 म्हणूया आपण. आणि आता मी एका मुलाला विचारलं, चला ठीक आहे 4:30 तो नाही म्हणला, मी 4:00लाच उठतो. 4:00लाच उठतो. त्याचे पालक पण आले होते. सिन्सिअर आहे, टॉपर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हटलं, "मग अभ्यासाला किती वाजता बसतो?" म्हटलं, "10 मिनिटात लगेच अभ्यासाला सुरुवात करतो मी उठल्या-उठल्या." अरे म्हटलं, बाकीच्या ॲक्टिव्हिटीज, मॉर्निंग ॲक्टिव्हिटीज आता बोलत बसत नाही. सकाळी उठून कुठे गेलं पाहिजे? कळतंय ना तुम्हाला? समजून घ्या सिम्बॉल लक्षात घ्या. हे काय अजय देवगणचा सिम्बॉल नाहीये समजून घ्या. एक नंबर आहे समजा. मेन पॉइंट काय? अरे, त्याला वेळ द्या. ओके, सकाळी उठल्यानंतर तुमचं पोट साफ व्हायला पाहिजे. टॉयलेटमध्ये जावा लक्षात घ्या. तिथं जावा. तिथं लागू दे 10 मिनिटं म्हणूया आपण. तिथं काही वेळ वाया जातोय असं नसतंय लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक्सरसाइज करा. आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही अरे 6:00ला बसलं तरी चालेल मला अभ्यासाला. चालेल 6:00ला. पण अगदी सगळ्या गोष्टी आवरून हां. तुमची अंघोळ व्हायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला विश्वास असेल किंवा नसेल, तुम्ही एखादं देवासमोर बसून थोडंसं काही एखादा स्तोत्र किंवा मंत्र कुठला म्हटला तरी चालेल. मनाचं समाधान असतं ते बरं का. मी करा म्हणत नाहीये तुम्हाला ज्याची त्याची आवड म्हणूया आपण. पण 6 वाजता तुम्ही अभ्यासाला बसलं पाहिजे आणि सकाळी 2 ते 2.5 तासाचं एक सेशन व्हायला पाहिजे. दी बेस्ट अभ्यास होतो ह्याच्यात. खरोखर खूप छान अभ्यास होतो. वाटल्यास तुम्ही अजून अगोदर बसा, 5:30ला बसा. मग 7:30 पर्यंत तुम्ही फिनिश करू शकता. मोस्टली कॉलेजेस 8-9 लाच असतात लक्षात घ्या आणि आई आहेच की आपल्यासाठी. तुमचा अभ्यास सुरू असताना तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आई पुरवते. मान्य असेल तर लाइक नक्की करा बरं का व्हिडिओला. कारण आई सगळं करते तुमच्यासाठी. तुमचा डबा जाऊ दे, तुम्ही मागेल ते तुमच्यासाठी हजर असते. बरोबर? आणि आईला सकाळी तुमचंच नाही अख्ख्या घराचं आवरायचं असतं. तर कधी-कधी चिड होते बरं का. सगळ्याच आईंची सकाळी-सकाळी चिड होते थोडीफार. त्या तुमच्यामुळे पण बऱ्यापैकी होते. जाऊ दे. पहिली गोष्ट क्लिअर झाली, की पहाटे उठून अभ्यास करायचा आहे. म्हणजे सकाळी मला एक 3 तासाचं सेशन हवं आहे अभ्यासाचं. त्याच्यानंतर मोठी चूक होते आपल्याच्या टॉपरमधला डिस्टिंग्विश बिटवीन टॉपर आणि नॉर्मल स्टुडंट. कुठली मोठी चूक होती माहिती आहे का?
आपण याला या या गोष्टी सिरियसली करत नाही. तिथं आपल्याकडे हे नसतं. कळालं का? तिथं एन्जॉयमेंट चाललेली असते. ओके. ह्याला डिव्होर्स, त्याला डिव्होर्स, फोटो दाखव, हे कर, ते कर, मेसेज करत बस. मी बघितलीत मुलं अशी करतात. आणि जो टॉपर असतो ना, तो विथ कॉन्सन्ट्रेशन. अरे, टॉपरचं निम्म नाही 90% काम इथंच कंप्लीट होतं. 90% म्हणजे ती कन्सेप्ट लेक्चरलाच कव्हर होते आणि आपलं नाही होत. मग आपलं पेंडिंग राहतं. ओके. आणि मग आपण शेवटी कुठेतरी वन शॉट लेक्चर बघायला प्रयत्न करतो. तीही मोठी चूक. मग आता इथून पुढे तुम्हाला काय करायचंय? इथून पुढे सुद्धा लक्षात घ्या, तुमचे ऑफलाईन क्लास असू दे, नाहीतर कॉलेज असू दे, की जे तुमचे लेक्चर्स होतायत, तिथं कमीत कमी मी तुम्हाला सांगतो, आता माझ्या इथं पण सांगतो, कमीत कमी मी तुम्हाला सांगतो 5 तासाचे लेक्चर्स होतातच. इथं विथ कॉन्सन्ट्रेशन ती कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. हां, सरांनी अरे एखादी कन्सेप्ट शिकवली मॅथ्समध्ये समजा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह शिकवतायत सर. अरे मध्ये ब्रेक असतो जेवायचा. त्यात जरा शोधा ना. काढा की मार्क्स ॲप्लिकेशन, काढा एक्झाम गोल, शाला.com सगळी उत्तरं आहेत. ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. करायचंय बाळांनो. ती तुम्ही उगाच जेवल्यानंतर मी तुम्हाला सांगतो येऊया फिरून, मग इकडं फिरून ये, तिकडं फिरून ये, अशी मुलं करतात. नाही करायचं. नाही करायचं. बरं. आता संध्याकाळी घरी गेल्यानंतर आपल्यात आणि टॉपर मधला डिफरन्स सांगायला लागलोय. आपण काय करतो मग, "ए, दिवसभर अभ्यास केलाय, बास आता मग थोड्या वेळासाठी फोन घेणार." आणि थोड्या वेळ दादागिरी करतच हं आईवर. मग थोड्या वेळासाठी म्हणत-म्हणत तुम्ही 2-2.5 तास फोनवर टाईमपास करता. मी मुलांचे फोन चेक करतोय. 4-4 तास YouTubeवर असतात. 7-7 तास काही मुलं Instaवर बघितलेत मी. आता एका पालकांशी बोलवताना काय म्हटले सर, "नाही सर, तो क्लासवरून आला, की इमिडिएटली त्याच्या स्टडी रूममध्ये जातो. आतून कडी लावतो. आम्हाला म्हणतो, डिस्टर्ब नाही करायचं, मी अभ्यास करतोय." मी त्यांना म्हटलं, "द्या त्याचा फोन माझ्याकडे. मी चेक करतो पॅरेंटल कंट्रोल." चेक केल्यावर कळालं, की 3 आणि 4 आणि 5 तास YouTube. मी त्याला म्हटलं, "काय करतो?" "सर, मी मोटिव्हेशनचे लेक्चर बघतो." मी त्याला म्हटलं, "अरे मोटिव्हेशन टेम्पररी असतं. आतून आलं पाहिजे. आतून आलं पाहिजे लक्षात घ्या." मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? मोबाईलचं ॲडिक्शन कमी करा. तुम्हाला सांगतो इथं जो ब्रेक असणार आहे घरी गेल्यानंतर मी तुम्हाला सांगतो क्लास सुटल्यानंतर घरी जाईपर्यंत जो ब्रेक असणार आहे, घरी गेल्यानंतर तुम्ही वाटल्यास मी काय सांगतो 30 मिनिट टू 45 मिनिटचं एक म्हणतो ना काय रे त्याला म्हणतात रे, क्विक नॅप म्हणतात किंवा असं काहीतरी म्हणतात बरं का. म्हणजे काय? पॉवर नॅप. ठीक आहे, माझ्या समोरच्या मुलाला विचारलं मी. मला आठवत नव्हता शब्द. पॉवर नॅप. सिरियसली मी बरीचशी मुलं माझ्याकडे बघितलेत. बेंचवर डोकं टेकून 15 मिनिटं झोपतात. हां, तेवढी एनर्जी येते पुन्हा लक्षात घ्या. मग ते 30-45 मिनिटं वेळ तुम्हाला दिलाय. पण त्याच्यानंतर मात्र पुन्हा एक 3 तासाचं सेशन व्हायला पाहिजे. ओके. मग याच्यानंतर तो ब्रेक असेल, त्याला मी म्हणतोय टी ब्रेक, पण शक्यतो चहा प्यायचाच नाही आपल्याला बरं का. ओके. मग तो एक अर्ध्या तासाचा ब्रेक घेतला तरी काही हरकत नाही. तो एक अर्ध्या तासाचा ब्रेक घेतला तरी काहीही हरकत नाही. बरं त्याच्यानंतर संध्याकाळचा पुन्हा एक स्टडी स्पॉट किंवा काही म्हणा लक्षात घ्या, तो असणार आहे 5 तासाचा. 6 ते 11 याच्यात थोडाफार तुम्हाला जेवायला वेळ देतोय मी, पण संध्याकाळचं 5 तासाची स्टडी व्हायलाच पाहिजे. मग किती झाले रे 3 तास, 5, 8 तास, पुन्हा 8 आणि 3 11, 11 आणि 5 16 तास. त्यातला हा वेळ घालवतो आपण वाया. दुसरी गोष्ट, रात्री जागतो आपण, घरातले सगळे झोपलेले असतात. आपण जातो Instaवर, Snapchat, YouTube आणि मी बघितलंय तुमचं चॅटिंग वगैरे सुरू असतं मुलांचं बरं का. विनाकारण फालतू व्हिडिओ बघण्यात वेळ जातो. YouTube एक ट्रॅप आहे लक्षात घ्या. तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्याच्या खाली सजेशन्स वेगळे येतात. तुम्हाला आवडणारे व्हिडिओचे सजेशन यायला लागतात. मग आपण म्हणतो, "ठीक आहे, थोड्या वेळासाठी तिथे मी जातो." गेला की संपला. गेला की गेलाच म्हणूया आपण. मग विनाकारण रात्रीचा अभ्यास होतोय का? नाही. मग रात्रीचा अभ्यास होतोय समजा रात्रीचा विनाकारण जागताय, अभ्यास होतोय का? नाहीये. पुन्हा पहाटे पाहिजे सकाळच्या क्वालिटी जो टाईम आहे तोच डिलीट होतोय. मी बरीचशी मुलं बघितलेत. आता 9:00ला माझ्या इथं क्लास असतो. 8:00ला उठतात. 8:30ला उठणारी मुलं बघितलेत मी. 9:15 9:30 पर्यंत येतात. छडी घेऊन तयार असतो त्याच्या स्वागतासाठी मी. सुधरतच नाहीत. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? हे शेड्यूल फॉलो करा. तुम्हाला यश नक्की मिळेल बाळांनो. पण आता मला काय म्हणायचंय, तुम्हाला जर पाहिजे असेल, तर तुम्ही मला या नंबरवर तुमचं शेड्यूल पाठवा बरं का बाळांनो. या नंबरवर तुमचं शेड्यूल पाठवा. पहिले मी 8 ते 10 मुलांचे शेड्यूल जे येईल ना, मी पर्सनली तुम्हाला कॉल करेन बरं का. नक्की करेन, नक्की करेन. तुम्हाला लक्षात घ्या. बरं, मग आता मुद्दा असा आहे, की यात करायचंय काय? बरं यात काय करायचंय हे मात्र मला तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगावं लागेल. पहिली गोष्ट तुम्ही आता प्रयत्न करा. जमतंय का बघा तुम्हाला, की सकाळी उठून अभ्यास करायला जमतंय का बघा. पण यात सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही त्याला स्प्लिट करा, स्प्लिट करा. इनिशियली मी तुम्हाला सांगतो 80-20 असा रेशो ठेवा.
80-20 म्हणजे काय माहिती का? 80% टाईम जो आहे तो रेग्युलर स्टडीला द्या आणि 20% आहे तो टाईम हा रिव्हिजनला द्या. ते राहतं आपलं. एखादा टॉपिक परफेक्ट चाललाय आता समजतंय, जमतंय, पण तो झाल्यानंतर ऑफलाईन किंवा ऑनलाईन मधले सर जेव्हा दुसरा टॉपिक शिकवतात, तेव्हा त्याच्याकडे आपण ढुंकून सुद्धा बघत नाही लक्षात घ्या. मग विसरून जातो आपण सगळं. मग हे टाळायचंय. मग हा रेशो तुम्ही हे करा बरं का. आणि सगळ्यात इम्पोर्टंट फॉर्म्युला की कॉन्सन्ट्रेशन इस इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्ट्रॅक्शन. डिस्ट्रॅक्शन वाढलं, कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे. डिस्ट्रॅक्शन जेवढं कमी असेल, कॉन्सन्ट्रेशन जास्त आणि कॉन्सन्ट्रेशन इस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिझल्ट. जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त, तेवढा रिझल्ट तुमचा चांगला लागणार आहे. मग नक्की मला कमेंट करून सांगा. WhatsAppला कळवा मला. काय कळवणार तुम्ही? सांगा बघा तुमचं शेड्यूल वगैरे कसं चाललंय ते मला टाइप करून पाठवा. मी तुम्हाला जमलं तर व्हॉइस मेसेज नक्कीच करेन. कॉलिंगला काय होतं, अर्धा-अर्धा तास काही मुलं फोनच ठेवत नाहीत. त्यापेक्षा ठीक आहे, मी कॉन्टॅक्ट तर तुमचे नक्की करेन. तुम्हाला काही डाउट असेल तर विचारा. ऑल द बेस्ट.